सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. समागेवाडीमध्ये मला वाटतं गेल्या एक महिन्याभरापासूनच जे डिस्कशन चाललेलं होतं, ओपन जिम आपण स्थापन करत आहोत आणि त्याचं ओपनिंग करायचं आहे. आणि गेल्या खूप दिवसांपासूनच प्रतीक्षित असलेलं जे कार्य आहे ते आज आपण लोकांसमोर आणत आहोत. तिथे उपस्थित वाडीच्या सरपंच वर्षाताई, सदस्य ताई आणि आपल्या अंगणवाडी सेविका ताई यांच्या अनुषंगानं आणि यांच्या काय म्हणतात, म्हणजे आता मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आज 7 दिवसात ताई मला म्हटलं की मी 7 दिवसात माझं नाव डिक्लेअर झालं आणि मला सरपंच पदासाठी माझी नियुक्ती करण्यात आली आणि मला लोकांनी अपक्ष म्हणून या गावामध्ये लोकनियुक्त म्हणजे सरपंच पद माझ्याकडे बहाल केलं. पण अपक्ष असताना पण काम करून दाखवायची एक जिद्द होती आणि त्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी गावामध्ये 3.5 वर्षात जी रखडलेली कामं होती किंवा जी कामं आतापर्यंत कधीच न झालेली होती ती कामं त्यांनी करून दाखवली. इथे उपस्थित पंचायत समिती सदस्य, वकील साहेब जसं म्हटले, आज युग आहे, मोबाईलचं युग आहे, मुलं बाहेर पडत नाहीत. त्याच्या अनुषंगाने त्यांचा विकास करण्याच्या दृष्टीनं जर तुम्ही ही ओपन जिम गावासाठी आणत आहात तर एक खूप मोठं आधुनिक पाऊल तुम्ही सरपंच मॅडम उचलत आहात आणि याच्यासाठी तुमच्या गावकऱ्यांचं सगळ्यांचं तुम्हाला खूप सपोर्ट आहे आणि असाच सपोर्ट तुम्ही करत राहा. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे. शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या पक्षामधनं आपण बरीच कामं येणाऱ्या काळात पुढे करणार आहोत. तुम्ही फक्त मला एक शब्द टाका आणि जितकं जमेल, जितकं पॉसिबल आहे माझ्या परिणामी मला जेवढं जमेल तेवढे जास्त प्रयत्न करून तुम्ही फक्त माझ्यापर्यंत निवेदन पोहोचवा. मी तुमचं काम करण्यासाठी तत्पर राहीन. समाजसेवेच्या मार्फत आता वकील साहेबच म्हटले की ताई समाजसेवा ही गेली 7 वर्ष आम्ही करत आलेलो आहोत आणि तीच समाजसेवा फक्त एक मे बी पाऊल पुढे उचलत चाललो कारण ती काळाची गरज आहे. जर ते पाऊल उचललं नाही तर फक्त समाजसेवा करत असताना जी लोकांची सेवा करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला बॉर्डर लाईन्स आहेत, लिमिटेशन्स आहेत. त्याच्या पुढे जाऊन जर काम करायचं असेल तर कुठेतरी एक पाऊल उचलच गेलं पाहिजे आणि तेच काळाच्या जोरावर आपण काळाचं हे बघून पाऊल पुढे उचलत चाललेलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण शिवसेनेच्या मार्फत, शिंदे साहेबांच्या मार्फत जेवढा जमेल तेवढे निधी आणण्याचे प्रयत्न करणार आहोत. जेवढा जमेल तेवढा गावाचा विकास करायचाच आहे. फक्त समाजसेवा करत असताना विकास कसा होईल, बदल कसा होईल, शैक्षणिक दृष्ट्या असू देत, आरोग्याच्या दृष्टीने असू देत, लोकांमध्ये गाव स्वरूपात गावाच्या लेवलवर कुठल्या गरजा आहेत लोकांच्या त्या दृष्टीनं काम करण्याचं काम आपण आतापर्यंत करत आलेलो आणि येणाऱ्या काळातही तसंच करणार आहोत. तुमचं सहकार्य लाभो अशीच अपेक्षा व्यक्त करते आणि आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं, यथोचित मान सन्मान दिलात. आमचे खूप सर्व ज्येष्ठ आणि कर्तृत्वाने श्रेष्ठ असलेल्या सर्व लोकांचे इथे तुम्ही आदर सत्कार केलात, मान सन्मान दिला, त्यासाठी पुन्हा एकदा तुमचे मनापासून मी आभार मानते आणि येणाऱ्या पुढच्या काळासाठी तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देते की ह्या गावाचं स्वरूप गेल्या 3 वर्षात 3.5 वर्षात जसं बदललं त्याच्या अजूनही खूप चांगल्या प्रकारे बदलत राहो आणि तुम्ही सगळ्यांनी असंच एकजुटणे, आता अपक्ष म्हणून निवडून आलात, येणाऱ्या काळामध्ये अपेक्षा करते शिवसेना पक्षात तुम्ही इथे याची वाटचाल करावी पुढे आणि पक्ष वाढवण्याचा आणि गावचं स्वरूप बदलण्याचा आपण सगळ्यांनी मिळून एकत्र ध्यास घेऊया. पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि थांबते.